आज खर तर आज एक अतिशय घाणेरडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट एसटी स्थानकात झालाय. या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे. आम्ही आज बघायला इथं आलो या एसटी स्टँड मध्ये, तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा. कारण आम्ही आता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं होतं की 20 सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एसटी स्टँड मध्ये आहेत. मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्या समोर ही शिवशाहीची एसटी बंद पडलेली दिसतीये, ही बंद पडलेली एसटी नाहीये. आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे. म्हणजे या स्वारगेटच्या एसटी स्टँड मध्ये रोज शेकडो बलात्कार होतात. आतमध्ये ह्या एसटी मध्ये मी स्वतः जाऊन पाहिले आतमधल्या बाजूला, इतकं आतमध्ये घाणेरड्या वस्तू पडलेल्या आहेत. आणि ह्या वस्तू पाहिल्या की त्या एक दोन नाही आहेत, ह्या शेकडो आहेत. आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्तू इथं पडलेल्या असतील आतमध्ये, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे, साडी आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला तिथं मेदर तिथं खाली दाखवा, खाली तिथं झूम करा, वरची रजई दाखवा, ते बघा तिथं वर. म्हणजे हे एक प्रकारचं अधिकृत लॉजेस दिसते हे. आणि ते मला वाटतं की तात्यांशी बोलूया. तात्या, चित्र अंगावर काटा आणते होता, काय चाललंय पुढे? बघा, मला वाटतं की हे सगळ्यात घाणेरडा प्रकार हा सुरक्षा यंत्रणेचा आहे. म्हणजे या स्वारगेट एसटी आगारामध्ये आता आम्हाला कळालं की 20 सुरक्षा कर्मचारी आहेत. 20 सुरक्षा कर्मचारी असताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ज्या नावावर शिवशाही लिहिलेलं आहे, शिवशाहीचं सरकार म्हणून म्हणतात हे लोक. आणि त्याच शिवशाहीच्या एसटी मध्ये जर अशा प्रकारे पहिल्यांदा कारवाई कुणावर झाली पाहिजे तर एसटी आगार प्रमुखावरती पहिली कारवाई, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. कारण इथं आतमध्ये पाहिलंय की अक्षरशः ही शिवशाहीच्या नावाखाली एसटी बंद पडली, एसटी ही लॉजिंग करून टाकले. याचं आतमध्ये ज्या वस्तू पडलेल्या पाहिल्यात त्या वस्तू पाहिल्यानंतर खरंच आपण पुणे शहरामध्ये आहोत का, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहोत का, आमच्या आया बहिणी इथं खरंच सुरक्षित आहेत का? की आज हा सगळा जो टोपण असेल याच्यामध्ये जे सुरक्षा कर्मचारी ह्या आगारामध्ये असतील या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, याची मागणी आम्ही आज शिवसेना म्हणून करतोय. आणि हे जे काही प्रकार होतात नाही ते सगळ्या प्रकारांच्या पण चौकशी झाल्या पाहिजे. की इथं हे संगनमताने होतंय का? इथं जे काही इथले कार्यकर्ते त्यांना विचारलं जातं तर ते सांगतात की इथले जे काही सुरक्षा कर्मचारी आहेत या सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना या ठिकाणावरून काही लोक जे काय आता ज्या मुलाकडनं इथं बलात्कार झाला तो आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की तो इथं गेल्या 5-6 दिवसापासून टॉयलेट पाशी झोपलेला असतो, बरोबर ना? तो इथं टॉयलेट पाशी 5-6 दिवसापासून झोपलेला होता. मग त्याला कुणीच का विचारलं नाही? त्याला जर विचारलं असतं वेळीच जर त्याच्यावरती कारवाई झाली असती, तो कुठला आहे, काय आहे, लावारिस आहे, कुठनं आलाय, काय हे त्याला विचारणा केली असती तर काल आजचा प्रकार जो घडलाय त्या आमच्या बहिणीवरती जो विषय झालाय तो झाला नसता. त्यामुळे यात सगळ्यात महत्वाचा दोषी कोण असेल तर इथं आल्यानंतर कळतं. इथं आल्यानंतर कळतं की ह्याच्यामध्ये जर हा इतक्या आतमधल्या बाजूला आणि हे पूर्ण कंपाऊंड आहे, ह्याला सगळ्या बाजूनी पूर्ण चारही बाजूनी कंपाऊंड आहे स्टेशनला. जर याला कंपाऊंड आहे तर आतमध्ये ही लोक येऊन हे जे उद्योग करतात हे उद्योग कुणाच्या सहकार्याने करतात, याला सगळ्यात महत्वाचा जबाबदार कोण असेल तर हे काय कारवाई झाली पाहिजे आता यांच्यावरती? कारण का असे प्रकार झाल्यानंतर आपण जागे होतो, आपण त्यांच्यावर टीका करतो, तिथला सगळा गैरप्रकार उघडकीस येतो, परत ते पाढे 55 परत घेऊन जातात. काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे. ठोस कारवाई 100% याच्यावरती परिवहन मंत्र्यांनी यांच्यावरती इथं चौकशी समित्या नेमल्या पाहिजेत. आणि हा जो काय प्रकार आता तुम्ही दाखवला ना हा निंदनीय प्रकार आहे. इथं रोजच बलात्कार होतात, भले ते सहमतीने होत असतील किंवा उचलून आणत असतील
काही आज ह्या छोट्याच्या ताई ही जे काही 25-26 वर्षाची तरुणी आहे हिने सांगितलं, हिने बोलली, अशा अनेक तरुणींच्या अनेक महिलांच्या किंकाळ्या इथं ऐकायला येत नसतील, कारण एवढ्या कोपऱ्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा. इथं अंधार आहे, तो तर भर तिथं चौकामध्ये असताना तो बलात्कार झाला. इथं काय होत काय असेल, होत असेल ते इथं कळणार काय काय नाही. होत आणि असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी घ्या. चला त्यांना सर ये तिकडे म्हणा, चालू राहू दे. पण हा संपूर्ण स्वारगेट एसटी स्टँड बघतोय. या स्वारगेट एसटी स्टँड मध्ये सगळ्यात जबाबदारी आजच्या ह्या प्रकाराची कुणाची असेल तर ती ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची इथल्या. आता ही सुरक्षा कर्मचारी इथं होते का नाही, बरं ज्या ठिकाणी बलात्कार घडला त्या गाडीच्या समोर सुरक्षा कर्मचारी बसलेले असतात. यांना काय फक्त इथं नुसते पगारांपुरते ठेवलेत का? यांचे पगार यांनी घ्यायचे. आमच्या आया बहिणी इकडे येतात त्या आगारामध्ये, आणि ह्या आगारामध्ये आल्यानंतर ना त्यांना इथं ह्या विषयाला सामोरे जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरंच ह्या सगळ्या बाबी अतिशय घृणास्पद आहेत. याच्यामधनं एकंदर ज्या गोष्टी समोर येतात किंवा अशा पद्धतीने पुणे शहराला काळिमा फासणाऱ्या या गोष्टी आपण कुठपर्यंत त्या सगळ्या ठिकाणांमध्ये आपण भाषणं करणार, आपण आंदोलन करणार, आपण निवेदन देणार. ही समोर दाखवा मेजर इथं समोर पाहू शकतो आपण. ज्या एसटी मध्ये बलात्कार घडला ती गाडी समोर आहे. नितीन बोलू नये. कुठं होत काय म्हणते बाकी सुरक्षा रक्षक कोण आहे? कुठं होती गाडी? नाही ती बलात्कार झाला त्यावेळेस काय माहिती. आम्ही इथं किती सुरक्षा कर्मचारी किती आहेत? तुम्ही ताई, तुम्ही ऐक ना, सुरक्षा कर्मचारी किती आहेत? तुम्ही कोण आहेत? स्थानक प्रमुख. तुम्ही स्थानक प्रमुख आहे. मग इथं काय लिहिले सुरक्षा रक्षक दल? तुम्ही हे आहेत का, आगार प्रमुख आहेत का? स्थानक प्रमुख आहे. तुम्ही जावा करत त्यांना बाजूला. त्यांना घ्या इकडं, त्यांना घ्या बाजूला, घ्या त्यांना बाजूला, घ्या त्यांना बाजूला घ्या. तुम्ही बाजूला आहे. हे घे फोडून टाक. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर पदाधिकारी आहेत यांच्याकडून याचा निषेध आहे. पुढचं फोड, पुढचं फोड, पलीकडच्या बाजूला. तोडफोड केलेली आहे. आपण जर बघितलं तर
सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनच्या सुरक्षा कक्षाची तुम्ही तोडफोड केली काय म्हणणं इथं सुरक्षा ऑफिसच्या समोर आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती. सुरक्षा कर्मचारी इथं 20 सुरक्षा कर्मचारी आहेत. जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील, सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाहीये, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का या? जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत. 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय. याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात. तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे. एसटी कुठे ठेवलेले मागच्या बाजूला आहेत ढिगाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत. आम्ही आता तिथं जाऊन आलोय. म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक? काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केलेली आहे, बाहेरची पाहणी केलेली आहे. मला तुम्ही आत्ताच तुम्ही बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आत्ता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती. जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते केली आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना. जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं, मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही. मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना 100%. सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत. कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले. मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका बहिणीवरती बलात्कार होत असेल तर या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये. बरं, काल ही घटना घडलेली आहे, आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहित नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो. कर्मचारी सहभागी असं 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार. बस जे आता लावून ठेवलेल्या लॉजिंग तुम्ही तिथे चला, 100% पोलीस स्टेशन एसीपी ऑफिस आहे. चला एक मिनिट सांगितलं. तुम्ही एसटी बघा त्या समोर, एक मिनिट जरा. तुम्ही त्या सगळ्या एसटी बघा. त्या ठिकाणी ठाकरेलाच आहे. चला पुढे आपने क्यों यहाँ पे जो तोड़ा है, क्या कहना है आपको घटना पे? जो यहाँ पे घटना घड़ी है वो सुरक्षा केबिन के सामने हुई है. सुरक्षा केबिन के सामने अगर किसी भगिनी के ऊपर बलात्कार होता है तो वहाँ सुरक्षा केबिन में बैठने का किसका अधिकार नहीं है. वो लोग वहाँ नहीं बैठ सकते. वो एक नहीं, अगर आप यहाँ पे जो हम आपको दिखाने जा रहे हैं वो आप देखेंगे पूरे मुद्दे को कितना जोर शोर से उठाएगी, क्योंकि सवाल जो है राज्य की कानून व्यवस्था पे उठ रहे हैं. आमच्या महिला भगिनींना 1,500 नकोय, लाडक्या बहिणींना 1,500 नकोय. तुम्ही हे दाखवा इथलं, इथं ज्या लॉजिंग आहेत ना ते लॉजिंग दाखवा.
पुण्यात जो प्रकार घडलेला आहे लॉजिंग दाखवायची तुम्हाला इथं आक्रमक झालेले आहे, हे सगळे शिवसैनिक आक्रमक झाले. काका नेमकं काय घडलेलं आहे, तुम्ही आता कुठे चालला? या इथं समोरच्या बाजूला ज्या शिवशाहीच्या 4 एसटी आहेत, ह्या 4 एसटी ह्या लॉजिंग केलंय. याच्यामध्ये आम्ही आत्ता बघितलंय तिथं जर हे संपूर्ण कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला संपूर्ण बाजून 4ही बाजूनी वॉल आहे आणि वॉल असताना सुद्धा जर इथं अशा प्रकारे रोज म्हणलं तरी इथं बलात्कार होतोय. तुम्ही आतमध्ये जाऊन तिथं कंडोमची पाकिटं बघा, किती कंडोम्स पडलेत ते बघा. आणि हे सगळं होतंय ना ह्या इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये होतंय. मग सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये जर हा प्रकार होत असेल तर या सुरक्षा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बसायचा अधिकार आहे का?